मंडळी नमस्कार, मी रोही तुमचं 44व्या व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी चला सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर चहा पिते आणि पुढच्या कामांना लागते. चला इकडे सकाळी सकाळी आईने चहा ठेवली. आई एवढा घाम कसा काय सकाळी? घाम तुम्हाला आता सकाळी येतोच, गरमी होते ना. पाऊस कमी झाला. पाऊस कमी आलाय ना, त्याच्यामुळे पाऊस कमी झाल्यामुळे आता शेती पण जरा जोर धरल्याने आहे शेतीला पण. शेतीला आज आटपेल ना? बघूया. चालेल चहा पिऊया. बटर बघा आईच्या हातात केवढा मोठा बटरच आहे ना तो. काय माहिती, बटरच आहे, नवीन पद्धतीचा असेल. तर मला पण खायचं आहे, पण आता कॅमेरा पकडू की बटर खावायचं झालं. तर आधी चहाचा एक घोट आधी पिते. तर मंडळी चहा पिऊन झाली आणि त्याच्यानंतर इतर कामं केली घरातली आणि आता कुकर लावलाय. आता शेतीच्या कामांसाठी सकाळी सकाळी लवकर वरती जावं लागतं, कारण ऊन पण पडतं खूप. त्यामुळे आई बोलतात की सकाळीच लवकर जाऊन उन्हाच्या आधी घरी यायचं आणि घरी येऊन नंतर मग घरातली बाकीची कामं करायची. तर फक्त कुकर लावून ठेवते आणि म्हणजे कुकर लावून ठेवलाय. आणि आता आईसोबत आता कोण कोण असणार आहे तिकडे ते मला गेल्यावरतीच समजेल. तर त्यांच्यासाठी चहा थर्मासातून देते आणि आता थोडं चेंज करून लगेच शेतावरती जाऊन भेटते तुम्हाला. दमले बाबा. तर आता आलाय तिकडनं हा नवीन आपला गेट, नेहमीप्रमाणे नेहमीसारखा. आई सकाळी सकाळी जरा मस्त वाटतंय ना, एकदम निसर्ग बघा, चिमण्यांचा आवाज. पाणी हवंय काय? पाणी आणू? चला आता मी सज्ज झाले शेतीची कामं करण्यासाठी. म्हणजे आता काय ह्या वर्षी आपलं जोत नाही, त्यामुळे कुदळीने खणतायत. ट्रॅक्टर पण नाही. ट्रॅक्टर काल सांगत होते, पण त्यांना पण आजूबाजूची सगळ्यांचंच कसं पाऊस लवकर पडल्यामुळे सुरुवात झाली आहे एकदमच सगळ्यांची. त्यामुळे काय आता सगळे बोलतात पटापट कसं होईल हे बघतात. तर त्यामुळे आम्ही तर म्हणजे आईंनी सुरुवात तर अशी कुदळीने खणूनच केली आहे. इथनं करू सुरुवात. काका काल बोलतो तर जमीन कडक लागेल म्हणून. नाही नाही, कडक लागेल का? रात्री पाऊस पडला म्हणून थोडस तरी ओलं झालाय, नाही तर कडकच ज्याच्यापेक्षा कालच्या पेक्षा जास्त कडक लागला असतं. आता कालच्या सारखंच आहे, नरम मस्त ना, भुसभुशीत. सुनबाई येणार ना शेतात म्हणून पाऊस पडला. मग
मेहरबानी केलं आणि रत्नागिरीतून आली ना सुनबाई भात पेरायला. चला आता घ्या सगळं संपून टाका पण. हा हा फटाफट घेऊन. पटापट. चहा नंतर पिणार. चहा पिणार थोड्या वेळ. आता आम्ही चहा चपाती खाऊन आलोय. थोडा वेळ गेला की खायचं. खायचं काय पहिलं काम करायचं. खायचं पण नाही काम पण करायचं. ह्या शेतीला मस्त ना लेवल वगैरे काय द्यायला नको. काहीच नाही. डायरेक्ट खणायचा. आमच्या माती ढिपळं अशी फोडायची काय झालं. म्हणजे माती कमी आहे ना. एक काम असतं. त्यामुळे लेवल कुठे करणार. आणि हे पण जास्त खणायला गरज नाही. डायरेक्ट दगडच लागतो जास्त मोठ्याने हे केलं तर. हो म्हणून सावकाश खणायचं. म्हणून खणून चालतंय नाहीतर ते जोत बांधल्याशिवाय नाही जमलं. होणार आहे की. आणि शिंगल एकदाच करायचंय ना हे वन हा. टाइम मध्ये. सारखं पेरणी सारखं. झाली की परत नाही त्याला करायची. कोळपणी नाही करायची काही नाही. फक्त बेंडी आमच्या करायची. इकडे एकदा असंच फिरवून नंतर चिखल करताना तो पाणी पण जास्त लागतं आणि परत ट्रॅक्टर पण नाही तर काय जोत असेल ते खूप फिरवावं लागतं. तर आता पटापट आवरते आणि खाली तेव्हा जाते. किती तिकडे मस्त चिमण्या जे पेरलेले दाणे आहेत ना आपलं भात ते खात आहेत. मंडळी आता घरी आले. मस्त मस्त नाही म्हणता येणार, जाम थकायला झालं. मी तर काल संध्याकाळी आणि आजच फक्त केलंय. पण आई तर एवढ्या जवळपास 5 दिवस होत आले. आई बोलतायत 5 दिवस त्या खणतायत तसं आणि त्याच्यामुळे किती त्रास होत असेल तर आता मला 2 दिवसात समजतोय. 2 दिवस म्हणण्यापेक्षा कालचा फक्त दुपारनंतर आणि आज सकाळी. आता झालं आहे तसं, फक्त आता 2च भांगे काहीतरी राहिलेत. ते दुपारनंतर गेल्यावर होईलच. आता घरी आले 11:15. आता 11:15 नंतर 11:45 झालेत आणि 11:45 नंतर जेवण पूर्णपणे बाकी आहे. फक्त कुकर लावलाय. जेवणावर काय असणार आहे ते तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. तर आता पटकन फ्रेश झाले आणि म्हटलं आता जरा देवपूजा करूया आणि मग पुढे पुढे काय ते दाखवेनच. चला आधी देवपूजा पटकन करून घेते. तर मंडळी आता देवपूजा झाली आहे आणि मिस्टरांनी वडापाव आणलाय. तसा मी वरती पण नाश्ता केला, पण पाऊस पण होता. त्या पावसामध्येच आम्ही खाल्लेली चपाती, त्यामुळे ती काय दाखवता नाही आली. तर आता म्हटलं जरा पोट भरते आणि परत मग कामाला लागते. मस्त आहे. आणि हा बघा केवढा मोठा. बापरे, याची खवळं कशी काढायची, कसं साफ करायचा मला समजतच नाही, पण करणार साफ. चला साफ करूया. माझ्या तोंडा एवढा आहे, तोंडावर बरोबर चेहरा बंद होत असेल ना. जाऊ दे, वास येतोय त्याला. आता नंतर कापल्यावरती पण ह्याला खूप घाण असा वास येतो, पण मच्छी मस्त असते. आज मस्तपैकी ह्याचा फ्राय करूया आणि जवल्याचं सार बनवूया आणि वडूया. चला साफ करूया. जात आहेत काय तर साईडची कापून घेते. सगळं रबरबायला झालंय.
आई असल्या असत्या तर साफ तरी करून दिलं नाही असत्या. हां, तर मगाचपासून सांगेन म्हटलं, ऋतिका तुम्हाला शेतामध्ये दिसली नाही तर ऋतिकाला ताप आलाय, त्यामुळे आई घेऊन गेले डॉक्टरकडे ऋतिकाला, आणि त्यामुळे माझ्यावर असं काम पडलंय. नाहीतर मग आई बोललेल्या साफ करून देईन म्हणून. ठीक आहे, ट्राय तर केलं पाहिजे खाण्यासाठी. नाही होत आहे हे, दमायला झालं. मी बोललो कोयता या नो कोयता कुदळ नाही तर पुराण नाही तर कोयता हा, देव खरोखर देव कोयता. वाट लागेल त्याची, खायची मानते होती. मी कापू कापून झाल्यावर विचारताय तुम्ही कापू काय, आधी विचारलं असतात ना, खरोखर हा बोलले असते. हातात बी लावू नको, जरा पातळ करायला पाहिजे रे, पुरणार नाही त्या चौकस आता कच्च तुझ्या म्हणण्यावर उभी जाऊ नको आता. हम्म. 2-3 किलोचा आहे. जडच तेवढा होता. मीठ मसाला लावून ठेवूया. आगोळ मंडळी, हा झुंत इथे. अरे इकडे ना ते साईडचे जे काटे असतात ना माशाचे, ते लागलं इथे माझ्या. हा हा, प्रायव्हेट गाडी करून गेले. चला आता चूल पेटवते पटकन. तर आता आरोही पण आली आहे, माऊ सोबतच गेलेली, तिला पण बिचारीला बरं नाही आहे. का नाही गेला डॉक्टरकडे, गेला गेला लगेच उडाला. आणि बोका कुठे आहे? बोकाला बरं वाटलं. सगळे सगळे आजारी आहेत. आणि तांदळाचं पीठ, तवा तापत ठेवलाय आता. तोपर्यंत ह्याला रवा पण लावून घेते, पटकन तेलात सोडता येतील.
त्यानं पेटला एकदाचा. तुलाही रांगा तिथे काय द्यायची आणि ती काय यंदा ठरलीच नाही आपली. अजून दोन लाख चालू आहे त्याचं. कसा पडल अगं, कसा पडेल? आता जास्तच पेटला ना. तो परीक्षा बघतोय आज. म्हणतोय काय माहितीये, आरोहीला लेट जेवण देऊया. मंडळी आता मस्त आहे की आईने जेवायला वाढलं नाही. आणि आई कसं आहे? मस्त आहे. खाल्लं मग या काय एवढा अर्धा संपवला. आरू कसं आहे? असं शब्द नाही, खोटे रिएक्शन देऊ नका व्हिडिओ साठी. तोंडात आहे ना. चला मी आधी खाऊन सांगते हा कसं झालंय. सार मस्त दिसतंय, कलर. मस्त. लाईट गेली आहे त्याच्यामुळे ह्याने फोकस मारलाय ना, तर समजत नाही इकडे बघू की इकडे बघू. कॅमेरा पण दिसत नाही. जरा पाणी. कसं आहे? मस्त आहे. नाही बरोबर. ही खोटी रिएक्शन होती, नाही बरोबर वाली. चालेल चला जेवला सगळी जेवला ना जेवून झोपली पण मग मला लास्टला ठेवला नाही. आता शेतावर जायचं आहे. जावा मग मी शांतपणे जेवतो तुम्ही जावा काय तू शेता बिता. ठीक आहे मंडळी, मस्त आहे की पोट भरून जेवले आणि आता जड देखील झाले, झोप पण आली आहे. तर थोडा वेळ झोपेनच, पण त्याआधी सांगते की खूप जण फणसाच्या गऱ्यांची ऑर्डर देत आहेत, काजूची देत आहेत. तर काजू एक वेळ भेटू शकतात, पण फणसाचे गरे आता भेटणार नाहीत, कारण पाऊस पडायला लागला आणि पावसामुळे जे पाणी असतं पावसाचं पाणी ते फणसाच्या गऱ्यामध्ये जातं आणि त्यामुळे तो गरा जो असतो तो काय बेचव होतो, त्यामुळे तळून त्याला टेस्ट चांगली येत नाही. आणि हा मंडळी, ज्यांची ऑर्डर मी घेतलेली होती किंवा आता घेतली आहे त्यांची ऑर्डर थोडी लेट भेटेल, कारण पाऊस खूप आहे. पावसामुळे कुरिअर जे ट्रॅव्हलिंगमध्ये थोडा लेट होतोय किंवा माझ्याकडनं देखील लेट होतंय थोडं. तर सॉरी त्यासाठी. लेट का होईना, पण तुमच्यापर्यंत आत्तापर्यंत ज्यांच्या ऑर्डर घेतल्या आहेत मी ते नक्कीच पूर्ण होतील. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा होता रोईज लाईफचा 44वा ब्लॉग. आता भेटूया 45व्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.